सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने एक चांगलाच दणका दिलेला आहे। एसटी बँकेमधल्या दोघांचंही संचालक पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सदावर्ते दाम्पत्याचा एसटी बँकेशी आता संबंध राहणार नाहीये। रत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकारी खात्याने मोठा दणका दिला आहे। एसटी बँकच्या संचालक पदावरून ते संचालक पदी होते त्यांचा तो रद्द करण्यात आला आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत करूया, कारण रद्द झाल्याने त्यांचे अनेक आरोप करण्यात आले आहे। आमच्या जिम्मेदारी आणि कर्तव्य आम्ही चोख निभवणारी माणसं आहोत। आम्ही हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारी माणसं आहोत। प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांनी प्रभावित आहोत आणि पंडित नथुरामजी गोडसे विचारांनी आम्ही प्रभावित माणसं आहोत आणि आम्ही आसक्तीसोबत जगत नाहीत। आम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे काही घेऊन आम्ही जगलेली माणसं नाहीत। हे जे काही खोटं म्हणजे रद्द केलं वगैरे हे सगळ्या खोट्या गोष्टी पेरल्या गेल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या बगलेखालची जी काही लोक आहेत ते कायम 70 वर्ष सत्तेत होते। त्यांनी म्हणजे हजारो कष्टकऱ्यांचे 5% मिळालेल्या रकमेतून स्वतःच्या संघटनेच्या नावाखाली तिजोऱ्यांमध्ये भरले। ते द्यायला सुद्धा सांगितलं आणि ते पाठपुरावा आम्ही करत आहोत। कष्टकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे आणि ते ऑडिट झालं पाहिजे। या सगळ्या फ्रस्ट्रेशन पोटी आणि एकूण शरद पवारांसोबत जो कष्टकरी होता आतापर्यंत 70 वर्षात, तो कष्टकरी कम्प्लिटली बाजूला गेला, आमच्याकडे आहे आणि 70% कष्टकरी आमचे थेट जे आहेत हिंदू राष्ट्र भारताच्या निर्मितीसाठी जे काम चाललेलं आहे त्या सोबत आहेत आणि ज्यांनी म्हणजे दिलेल्या वचनाप्रमाणे राम मंदिर बांधलं, ज्या दिलेल्या वचनाप्रमाणे काश्मीर खुलं करून दिलं, त्या मतांसोबत आहेत। की चोट पे सांगतो, अरे कमीत कमी आपल्या आई वडिलाला तर आठवा रे, तुम्ही एवढं वेड होऊन जाऊ नका। वेड या अर्थानं म्हणतो, अरे हे काय तुम्ही वागत आहात। यांनी बँक बुडाली सांगितलं, सीडी रेशो वाढवण्याचा प्रयत्न केला। कष्टकऱ्यांनी स्वतःच्या घामाच्या पैशावर आज 92 सीडी रेशो आणला। आज एक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या बरोबरीला आज बँक आणली, ही कधी नव्हती। आणि तुम्हाला मी सांगतो, मागेल त्याला कर्ज 50,000 रुपये एका क्षणात, शून्य डॉक्युमेंटेशनवर आम्ही 50,000 रुपये देत आहोत। त्यामुळे बिनबुडाचे आरोप आहेत, दिवाळखोरीतले आरोप आहेत। अरे ज्यांनी कॅमेरा पर्सन कवितासह मी रिद्देश आतिम, पुढारी न्यूज, मुंबई। सदावर्ते दाम्पत्याने एसटी बँकेमध्ये सत्ता मिळाल्यापासून अनेक काळी कृत्ये दाखवायला सुरुवात केलेली होती। सदावर्ते दाम्पत्य हे कामगार भरती असेल, बँकेचे मॅनेजमेंट असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये अक्षरशः एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची असलेली वटवृक्षासारखी बँक बंद पाडण्याचं काम या दाम्पत्याकडून चालू होतं आणि भ्रष्टाचाराचे अक्षरशः उघड दुकान मांडलेले होते। अशा या विकृत सदावर्ते दाम्पत्याच्या विरोधात आलेला हा जो निर्णय हा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय स्वागतार्ह आणि चांगला निर्णय आहे। एसटी कामगारांच्या प्रश्नाचं नेतृत्व करणारे सदावर्ते यांना त्यांच्या सहकारी बँकेतनं संचालक पदावरून निष्कासित करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सहकार बोर्डाने घेतला। वास्तविक काही कर्तृत्व नाही, एसटी कर्मचाऱ्यांचे माथे भडकवणे एवढंच काम सदावर्तेंनी केलं। आज भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये असलेलं सहकार विभाग त्यांनी एक निर्णय दिला, त्याच्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचं शासन, सहकार विभाग सदावर्तेची किती किंमत करते हे आता जनतेच्या समोर आले।